आज जायचं होतं पुसदला, मग पुसदला निघलो. मग मित्र म्हणे एखादा ब्लॉग तरी काढ म्हणे. काढायचं म्हणल्यावर काय काढायच लागते. मग घाटातला नजारा तुम्हाला दाखवा म्हणलं. बघून घ्या घाटातला नजारा. तेवढ्यात आलतो आपण चोंडी तर बघू शकता. मग मामानं तर काय गड्या रस्त्यावर पार्किंग सुरू केली ती. मामाला म्हणलं आपली पार्किंगची जागा नव्हे म्हणलं मामा, जरा रस्त्याला घ्या म्हणलं गाडी. मामाने घेतली रस्त्याला गाडी. मग केला चोंडीला बाय. इकडं बघतो तर काय, इकडं तर सोयाबीन काढायला आलते आमच्या इकडं. आणि पेरण्या नाही तर काय गडबड सुरू आहे राव. मग काय पुसदला आगमन झालं आमचं. आलोच नाही कुठं पुसदला, तर तिथं पुसदचा फुल बांधणं सुरू होता. त्यांना म्हणलं बांधा म्हणलं, चांगला बांधा म्हणलं, काय लागलं तर आम्हाला सांगा म्हणलं. मग आम्ही निघलो तहसीलकडं. माझा मित्र म्हणे तुम्हाला तहसील माहीतच नाही. म्हणलं मी असल्यावर टेन्शन कशाला घेतं, चाल तहसील. मग आलतो तहसीलपाशी. तेवढ्यात आपले मामा कार घेऊन उभे होते. मामाला केला बाय. मग आपलं काम करून घ्यावं म्हणलं पहिले. मग आपलं काम करून घेतलं पहिले. काम झाल्यावर तर घरी जायला लागते. मग निघलो घरी. तेवढ्यात तर पिकबॉल अंगावर येऊ लागला. म्हणलं आरामसे जाय बाबू, घरी लेकर बाळा असतील तुझे. मग निघलो आम्ही घरच्या वाटेकडं. लाकीत आलोच कुठं पाण्याचं आगमन सुरू झालं. ये म्हणलं बापू तुझीच वाट बघू लागलो होतो. रपा ये, जरा सोयाबीनाच्या पेरण्या बी होऊ दे आमच्या. काय गरीबाकडं बघ पाण्याला म्हणलं. तेवढ्यात पाणी झालं बंद. जाऊ द्या म्हणलं आजचा ब्लॉग बी खतम.